मित्रांनो, शेतीमध्ये कष्ट करायला कधीच लाजू नका. शेती एक दिवस आपल्याला खूप चांगले दिवस आणणार आहे. फक्त त्या शेतीवर विश्वास ठेवायला शिका. कोणत्याही गोष्टीवर ठेवलेला विश्वास हा कधी वाया जात नाही. आपण तर आपल्या मातेवर विश्वास ठेवू शकत नाही, तर जगामधल्या कुणावर विश्वास ठेवणार मग आपण? ज्या मातृभूमीमध्ये आपण कष्ट करतो, घाम गाळतो, त्या मातीनं आपल्याला चांगले दिवस आणणार नाही, ही शंका तुम्हाला का वाटते बरं? एक दिवस ती अवश्य आपल्याला चांगले दिवस आणणार आहे. फक्त गरज आहे स्वतः चांगल्या सकारात्मक विचार पेरण्याची समाजामध्ये. आणि ते सकारात्मक विचार पेरल्याच्यानंतर समाजातली भविष्यातली जी पिढी निर्माण होईल, त्या पिढीला वारसा भेटेल की शेतीमध्ये सुद्धा खूप चेंजेस होऊ शकतात, शेतीसुद्धा काहीतरी देऊ शकते. हा विश्वास आल्याच्यानंतर भविष्यातली पिढी आनंदाने शेती करायला लागेल. शेती हे एक रिसर्चचा विषय आहे, संशोधनाचा विषय आहे. शेतीमध्ये आपण काहीही करू शकतो, फक्त त्या पॉझिटिव्ह थिंकची गरज आहे. थिंक ऑफ इट, ड्रीम ऑफ इट अँड टीच टू वे टू सक्सेस ऑन युअर लाईफ. आपण आपल्या जीवनामधला तो कार्याला आपला श्वास बनवला पाहिजे, ध्यास बनवला पाहिजे. आणि त्या ध्यासातून जो घडतो तो इतिहास घडतो मित्रांनो. आणि तो इतिहास घडवण्यासाठी पहिल्यांदा स्वतःमध्ये आमूलाग्र बदल करायला शिका. जिंदगी में उसने बडी बात कर ली, खुद से ही जिसने मुलाकात कर ली. ज्यानं पहिल्यांदा स्वतःला ओळखलं त्याचा याच आयुष्यात नवा जन्म होतो. एकाच या जन्मी जणू फिरून पुन्हा जन्मेन मी.